मुंबईच्या सांताक्रूझ परिसरात शालेय विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा मोठा अपघात झाला आहे। भरधाव वेगाने ही बस निघाल्याने चालकाचं बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला। या दुर्घटनेत 4 विद्यार्थ्यांसह एक महिला, केअरटेकर आणि स्वतः चालक जखमी झाले आहे। त्यामुळे पालकांसह नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। सांताक्रूझ पश्चिमेकडील मेनोर इंटरनॅशनल स्कूलची ही व्हॅन आहे। भरधाव वेगात असल्यामुळे वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला। या अपघातात व्हॅन चालकासह एकूण 6 जण जखमी झाले आहे। यात 4 विद्यार्थी आणि बसमधील महिला, केअरटेकरचा देखील समावेश आहे। अपघातात व्हॅनचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। चालकाच्या डोक्याची कवटी देखील फुटली असल्याचे समजते। सध्या जखमींवर सांताक्रूझ येथील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहे। या प्रकरणी पालकांनी वाकोला पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। वाहन चालकाने गाडी चालवताना मद्यपान केले होते का याबाबत वाकोला पोलीस तपास करत आहे। मात्र वाहन चालकाकडून झालेल्या अपघातामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलं आहे।